जय शिवराय, जय श्री कृष्ण मित्रांनो. आज आहे 19 फेब्रुवारी म्हणजेच आपल्या राजाची जयंती. तर आज आपण बघूया लातूरमधील शिवजयंती आणि आज मी जाणार आहे लातूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक. चला तर जाऊयात. मस्तपैकी फ्रेश झालोय मी आता आणि माझ्यासोबत आहे कृष्णा. कृष्णा सर पण येणार आहेत का? अच्छा ठीक आहे. चला तर सर, कृष्णा आणि मी तिघं पण जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक. चला तर जाऊया, आजची शिवजयंती बघूया छत्रपती शिवाजी महाराज चौकात. चला तर मित्रांनो, आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात इथं चाललो आहोत. तर चला जाऊयात. हे आहे आपलं 5 नंबर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना आणि आम्ही निघालो आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकात. खूप छान देखावे केलेले आहेत आपल्या 5 नंबर चौकामध्ये पण. आणि ही बघा ॲम्ब्युलन्स डोनेट केलेली आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त. आणि या ठिकाणी जे दिसतंय तुम्हाला डॉल्बी म्हणजे DJ ते संध्याकाळी वाजवण्यात येईल, त्याच्यासाठी रेडी करून ठेवलेलं आहे. आणि जागोजागी तुम्हाला झेंडे वगैरे दिसतीलच. आणि हे बघा बॅनर छत्रपती शिवाजी महाराजांचा. चला तर जाऊयात छत्रपती शिवाजी महाराज चौक. जागोजागी स्टॉल लावलेले आहेत. कुठे रक्तदान शिबिर चालू आहे, तर कुठे खिचडी वाटप चालू आहे, तर कुठे काय, तर कुठे काही ना काही उपक्रम चालूच आहेत जागोजागी. आपल्या लातूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी करतात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जी इमेज आहे, जी त्यांच्याबद्दलची भावना आहे, ती प्रत्येकाच्या मनामनात घराघरात ही बसलेली आहे. त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात लातूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. हे मी जे तुम्हाला दाखवतो आहे, हे घरातून निघाल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाईपर्यंत जेवढे पण स्टॉल वगैरे दिसत आहेत ते मी तुम्हाला दाखवलेत आतापर्यंत. आणि आता आम्ही पोहोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात. तर आता आम्ही फ्लायओव्हरवरती जात आहे, कारण खाली खूप गर्दी आहे. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट चाललो आहे आता छत्रपती शिवाजी महाराज चौकातला जे ब्रिज आहे, पूल आहे त्याच्यावरती, कारण वरून सगळं दृश्य मी तुम्हाला दाखवू शकतो बऱ्यापैकी. चला तर जाऊया आणि बघूयात कसं दिसतं ते. खूप गर्दी आहे आज. आता सध्या आम्ही आलो आहे फ्लायओव्हरवरती, कारण वरतून पूर्ण नजारा बघायला भेटतो छान असा. आणि हे बघा, हे आहे छत्रपती शिवाजी महाराज. या ठिकाणी तुम्ही गर्दी बघू शकता. दुपारची वेळ आहे, दुपारचे जवळपास वाजलेले आहेत 12. बऱ्यापैकी गर्दी आहेत. आणि जसजशी संध्याकाळची वेळ होईल तसतशी ही गर्दी वाढत जाणार. आणि संध्याकाळी रोड बिलकुल दिसत नाही, कारण गर्दी एवढी असते की पाय ठेवायला सुद्धा जागा नसते त्या ठिकाणी. मी संध्याकाळी सुद्धा येणार आहे आपल्या सर्व मित्रांना छत्रपती शिवाजी महाराज चौकामधली शिवजयंती दाखवण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. फ्लायओव्हर आहे. हा रोड जातो सरळ औसा आणि या ठिकाणचा रोड जातो गोलाई लातूर. आणि इकडे फ्लायओव्हर नाही आहे, अंडरग्राऊंड रोड आहे आणि तो जातो आपला 5 नंबरसाठी म्हणजे मुंबईच्या दिशेने. आणि या ठिकाणचा जो आहे तो जातो सरळ अंबाजोगाई.
आता आम्ही आलो आहे फ्लायओव्हरच्या खाली छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी. चला तर दर्शन घेऊया आणि त्याच्या आधी ऐकूया ह्या चिमुकल्या लहान बाळाचं भाषण. ऐकूयात आपण आधी. अनेक किल्ले जिंकले आणि तुझं स्वप्न पूर्ण केले. शिवाजी कोणाला म्हणा तर नीट ऐका. 65 किलोची तलवार वागवत होते जनाब येसाजी. 2000 सेनेशी एकटा लढत होते ना बाजी. हात फुटला तर लढत राहत होते ना तानाजी. 8 तासात घोडा दिल्ली पुण्याला आणत ना संताजी. शत्रूंच्या छावणीचा कास सामना करत ना धनाजी. धान्या वागाला एकटा पाठ होते ना संभाजी. आणि या सगळ्याला एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण करतो त्याचे नाव शिवाजी. जाता जाता एकच सांगतो शिवाशिवाय किंमत नाही. शंभू शिवाय हिंमत नाही. भगव्याशिवाय नमत नाही. आणि आम्ही मराठे शिवराय करो कोणावर झुकत नाही. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव. थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला तर मित्रांनो, आता खूप वेळ झाला आम्ही इकडे आलो होतो आणि आता जाऊयात घरी. कारण पुन्हा एकदा यायचं आहे संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळचे दृश्य दाखवण्यासाठी आपल्या मित्रांसाठी. लातूरमधील संध्याकाळची शिवजयंती मी तुम्हाला सेकंड पार्टमध्ये दाखवणार आहे. नक्की बघा. हा होता पार्ट 1. पुन्हा एकदा आम्ही आलो आहोत 5 नंबर. चला तर बापूच्या ऑफिसवरती जाऊया. हा आहे आमचा कृष्णा, शिवरायांचा मोठा भक्त, कट्टर भक्त म्हणलं तरी चालेल. जय जिजाऊ जय शिवराय. या ठिकाणी ठेवलेला आहे रक्तदान शिबिर आणि आजचा ब्लॉग आपण इकडेच संपूया. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि आता आम्ही खाल्ली इकडे खिचडी. खूप छान स्वादिष्ट अशी खिचडी होती.